महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा झाल्याचा आरोप। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार। राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र। प्राथमिक तपासणी करूनच मतदान यंत्र सज्ज ठेवा। वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान समाजसेवक, तर मालेगावमध्येच आणि आमदार आसिफ शेख यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर। विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानंच दुर्घटना, अहवालात नमूद। जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणातनं सध्या तापी नदी पात्रात 7,981 क्युसेकनं विसर्ग। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये तब्बल 380 पानांचं आरोपपत्र दाखल। 8 आरोपींविरोधात सरकारची फसवणूक, कट रचणं या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेदरम्यान ब्लॉक असेल, तर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सुद्धा सकाळी 11 ते 4 पर्यंत ब्लॉक। पुण्यात कोयता आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस। कात्रज परिसरामध्ये तलवार आणि कोयत्यानं वार, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी।